नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेमध्ये आता असा बदल करण्यात आला आहे की या योजनेमध्ये महिला पात्र राहतील किती आणि अपात्र होतील किती। तर मित्रांनो, महायुती सरकारने लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये ही योजना प्रति महिना सुरू केली। पण आता असा बदल करण्यात आला आहे की या योजनेमध्ये महिला पात्र राहतील किती। तर मित्रांनो, काय बदल करण्यात आला आहे ते आपण सविस्तर माहिती घेऊयात। तर मित्रांनो, या योजनेमधील प्रमुख बदल करण्यात आला आहे की नव्या धोरणांतर्गत सरकारने 3 महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे। तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आर्थिक स्थितीची कठोर अशी पडताळणी अशी आहे आणि यामध्ये प्रत्येक अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाणार आहे। उत्पादनाची मर्यादा, कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि इतर महत्त्वाची निकषांची तपासणी करण्यात येणार आहे। तर या तपासणीमध्ये कोणतेही तफावत आढळल्यास संबंधित अर्जदार जो आहे तो त्याची अर्ज जो आहे तो बंद करण्यात येणार आहे आणि त्याला दिलेले पैसे जे आहेत ते वापस घेतले जाणार आहेत। तर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे फील्ड तपासणीची प्रक्रिया। यामध्ये सरकारी अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या राहणीमानाची आणि सामाजिक आर्थिक स्थितीची पाहणी करतील। ही प्रक्रिया योजनेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाची मानली जात आहे। तर त्यामुळे खऱ्या महिलांना गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर तिसरा बदल म्हणजे डेटा मॅचिंग प्रक्रिया। यामध्ये अर्जाने सादर केलेल्या माहिती तुलना सरकारी डेटाबेस आणि विविध विभागांच्या रेकॉर्डशी केली जाईल। यामुळे बोगस अर्जदारांना शोधणे आणि त्यांना योजनेपासून दूर ठेवणे शक्य होईल। तर आर्थिक लाभामध्ये वाढ होणार आहे। तर नव्या धोरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मासिक अनुदानात वाढ आतापर्यंत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत होते, परंतु नव्या धोरणानुसार ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे। ही वाढ निश्चितच स्वागतार्ह आहे, मात्र यासाठी लाभार्थ्यांना अधिक कठोर निकषांची पूर्तता करावी लागणार आहे। तर या योजनेमध्ये कोण लाभार्थी होऊ शकतं, तर कोण प्रभावित होऊ शकतं हे आपण माहिती घेऊयात। तर नव्या तपासणी प्रक्रियेमुळे विशेषतः 3 प्रकारच्या अर्जदारांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। तर सर्वप्रथम म्हणजे अर्जदार उत्पादन मर्यादा ओलांडतात त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। तर दुसरे, एकाच कुटुंबातून 3 त्यापेक्षा जास्त अर्जदार असतील तर त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे। तर तिसरे, ज्या लाभार्थ्यांना बोगस कागदपत्रे सादर केले आहेत त्यांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहे। तर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे या योजनांच्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या आणि भविष्यातील लाभार्थ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे। सर्वप्रथम, त्यांनी आपली सर्व कागदपत्रे वैध अद्ययावत असल्याची खात्री करावी। उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रे योग्य असणे महत्त्वाचे आहे। तर त्याबरोबर त्यांचे महत्त्वाचे म्हणजे आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे। तर ते म्हणजे बँक खाते। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचा बदल हे 3 करण्यात आला आहे। तर खऱ्या गरजू महिलांना आर्थिक लाभ मिळावा ह्या योजनेचा मुख्य लाभ आहे। तर समाज कल्याण विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने ही तपासणी प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्यामुळे प्रक्रिया सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे। तरी प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणे हे लाभार्थ्यांना आवश्यक आहे। तर कोणताही लाभार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील हे नवे बदल महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत। योजनेत पारदर्शकता येईल आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळेल हे निश्चित। मात्र या प्रक्रियेत किती महिलांना अडचणी सामोरे जावे लागणार आहे हे सांगता येत नाही आणि किती महिला याच्यामध्ये अपात्र होणार आहेत तेही सांगता येणार नाही। तर मित्रांनो, जर काही चुकी दुरुस्ती असेल तर ते लवकर करून घ्या, अन्यथा आपल्याला या अटींना सामोरे गेल्यास आपला हे अर्ज बाद होऊ शकतो आणि आपल्याला आतापर्यंत मिळालेले जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तेही माघारी जाणार आहेत।